हे काय ऐकतोय मी सावित्री? तू उद्या इथे आपल्या घरासमोर भोंडला खेळणार आहेस? हो का? म्हणजे काय? सावित्री, नकळतपणे यात समोरचं घर गुंतलं जातंय. आपल्यामुळे आपल्या घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण घर सोडलेलं आहे हे विसरू नकोस. अगं उद्या माई भोंडला खेळणार, वहिनी भोंडला खेळणार आणि त्याचे त्रास त्यांना भोगावे लागणार. हो, पण ही कल्पना पारुताईंनीच उचलून धरली. मला भोंडला खेळायला होकार पारुताईंनीच दिलाय. त्यांना त्रास होणार अशी भीती वाटत असती तर त्यांनी होकार का दिला असता? आता त्यांना जाऊन बोलाल? मग शेवटी तुझं काय ठरलेलं आहे? खिरापत काय करायची हे नाही ठरलं. तेवढं माईंना विचारून ठरवे. मी नगरला जाण्याविषयी बोलतोय सावित्री. आपण दोघं सोडून तिसरं कोणी जाऊ शकत नाही का? मोरोबा भाऊजी, सखा भाऊजी यांच्यापैकी कोणी जाऊ शकत नाही का? त्यांना जोडप्यानं जाता येईल. आपल्याला एकट्याला जावं लागेल. त्यांचं तसं नाहीये ना. आपण शोधले तर पर्याय सापडणार नाहीत का? उगाच हट्ट कशाला हवा? आपण गेलो नाही तरी काम होईलच ना. ठीक आहे. यापुढे तू एकटी नगरला जाणार आहेस का हा प्रश्न बाद. याबद्दल यापुढे मी तुला काहीही विचारणार नाही. नगरला जाण्याविषयी चाललंय आणि ते सावीने एकटीनं. अरे देवा. काय? सावी नगरला? ती बी एकली? ती नाहीच करते म्हणजे त्यावरून तर वाद होत आहेत. बघ ज्योती किती हेकेकोर झालाय ठावाय नव्ह तुला. त्याचं म्हणणं तो तिच्या गळी उतरवल्या बिगर राहणार नाही. बघ तू सावी काय कमी आहे का? ती बी तोडीस तोड हाय. एकाला झाकावं दुसऱ्याला काढावं अशी आहेत दोघं बी. हा, तुम्ही कुठं निघालात? अगं आबांच्या कानावर घालाय नको का? हाय का आता? अजून कशात काही नाही त्यासनी कशाला त्रास देताय? अगं पारू, उद्या जर काय झालं तर आबा मला म्हणतील ना व राजा हे तुला समजा ठाव होतं तरी बी तुम्हाला सांगितलं नाहीस. बरोबर आहे तुमचं. पण दुसऱ्या अंगाने बी विचार करा की समजा उद्या काहीच झालं नाही तर मधल्या मध्ये आपण वाईट ठरू आणि हे दोघं साजेरे ठरतील. त्याचं काय? मग आता करायचं तरी काय? तुम्ही काही नका करू. ज्या येळी ठरेल त्या येळी मीच काय करायचं ते करेल. कुठून त्या जोत्याला जाब विचारायला गेलो असे झाले आहे आता बाबा. हो ना. आणि त्यानेही नको तिथे अक्कल पाजळलीच. त्या भवाळकराचे शुक्ल कष्ट आपल्या मागे लावून दिले. काहीही ध्यानी मनी नसताना तो भवाळकर दत्त म्हणून समोर. आताही खरा आलाय की भास होतोय? मग खराच आहे. हा भवाळकर नको त्या वेळी उपटतो. बघून आलात का शाळा? पंतोजी प्रशिक्षित नाहीयेत.
शिकवायचं कसं ह्याचं एक शास्त्र असतं आणि त्याला अध्यापन शास्त्र म्हणतात. आणि पंतोजींनी आधी ते आत्मसात करावं. आणि समजा आम्ही ते नाही आत्मसात केलं म्हणजे तुम्हाच नाही जुमानलं आम्ही. तुमचं ते काय शास्त्र आहे ते आम्ही नाही शिकून घेतलं तर मग शाळाच सुरू ठेवता येणार नाही. मी त्यासाठीच आलोय ना. हो केशवराव असं काय बसा बसा बसा. अहो अतिथी आहात तुम्ही आमचे. अतिथी देवो भव अशी संस्कृतीच आहे आपली. बस बसा बसा. नियमात सूट मिळणार नाही. नाही नाही तो काही विषयच नाही. तुम्ही सांगितलेत ना मग मुलांच्या हितासाठी जे काही करणे असेल ते सगळे करूच आपण. घटकेत दिशा बदललीत ती. नाही नाही तसे नव्हे. म्हणजे गैर मानू नका पण तुम्ही जसे आमच्या मुलांचे भले करताय तसेच भिडेवाड्यातल्या मुलींचे सुद्धा भले व्हावयास हवे. म्हणजे हाच नियम त्यांनाही सांगितला असेल ना. तुम्हाला हे काढून घ्यायचंय तर. नाही नाही काढून काय घ्यायचे. नियम सगळ्यांना सारखाच त्यात बदल करता येणार नाही असे तुम्ही आत्ताच म्हणालात ना. नारायणा अरे केशवरावांसाठी आटवलेले दूध तरी घेऊन ये जा. हो नाही नाही बाकी काहीही नको. थांब रे राहू दे म्हणतायत. मग भिडेवाड्यातून कोण जाणार आहे. म्हणजे कोणाला तरी जावे तर लागणारच ना. पण समजा केशवराव कुणी गेलेच नाही तर मग. अहो अनुदानापासून सगळ्यावरच पाणी सोडावं लागेल आणि शाळा बंद करावी लागेल. अहो कुणीही जा पण अध्यापन शास्त्र शिका नाहीतर मी तसा रिपोर्ट देईन. आपण इथे पडवी समोर फेर धरायचा का? कशाला? इथं काय कमी जागा आहे? माई तुम्हीच सांगा. तुम्हाला जिथं वाटेल तिथं करा. असं नाही नीट सांगा माई. आणि पाटावर हत्ती तुम्ही काढणार आहात ना? कसला काढणार? धान्याचा? धान्याचा नग तो तर समजेच काढत्यात. आपण फुलाचं काढू काय? म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं. पाहिलं का माया अजून घाबरत्यात. पण आपण काहीच चुकीचं नाही करत आहोत. तसं नाही ग. काय होईल या विचारानं माझे हात पायच गळून जात्यात बघ. म्हणजे मला हे समज पाहिजे बी हाय आणि भीती बी वाटते बघ. म्या हाय ना. म्या समद नीट करते बघाच तुम्ही. असा एक एक रंग भरू का या जन्मात यो भोंडला कोणी विसरणार नाही. नाही आहो मातीची आई म्हणून पूजा करणं यात काही पाप आहे का? राहता राहिला प्रश्न मुलींचा तर त्या तर सगळीकडेच खेळतायत. मुली आपल्या अंगणात सुद्धा खेळून जाव्यात यासाठी लोक नवस बोलतात. मग तुम्ही का घाबरता? काही नाही होत. अहो माई नवरात्रात सगळ्या पुण्यात सगळीकडे भोंडला खेळताय. मग आपण खेळलो तर त्यात काय वावगंय? तुम्ही मनातनं काढून टाका बरं. तू सांगितलंस ना. आता विश्वास बसेल
माझ्यावर नव्हता, पर तुझ्यावर भारी जीव. अहो पारुताई, ते महत्वाचं आहे का? आपण इथे खिरापत ठरवायला भेटलोय ते महत्वाचं आहे. माई सांगा, काय खिरापत करायची? नाही नाही, तुम्ही सांगायची, आम्ही ऐकणार. बत्ताशे. अगं देवळात प्रसादात बत्ताशे होत्या, पण ते संपले. थोड्यांना मिळालं, थोड्यांना नाही. आईकडे बत्ताशे मागितलं, बरं आईनं चणच दिलं आम्हाला. आता दादासनी बी असं वाटतंय की भाऊलीच्या लग्नात बत्तास पाहिजे म्हणजे पाहिजे. जावा आणा बत्तास. एवढा परसाद माझं पोटच भरेल की यानं. मग त्यातलं थोडं आम्हाला बी द्या, आणि प्रसाद वाटून खायचं असतो. बरं योगा शिकवली कुणी? तावीने. अजून तुमच्या लक्षात आहे माई? हा मग काही काही गोष्टी जन्मात विसरता येत नाहीत बघ. ठरलं तर मग बत्तासेच वाटायचे. आणि सावी, आणि काय विशेष? कसलं? तेच तरी विचारते ना, काय विशेष? भोंडला आणि बत्तासे हेच विशेष. बाकी काही महत्वाचं नाही पारुताई. पाहिलं का माई, ताकास तूर लागू देत नाही तुमची पोर. म्हणजे हा अजून काही आखरीत आहे का? असं कुठं म्हणलं? भोंडल्यातच बघूया काय काय होतंय ते. मी आज तुम्हाला गाठणारच होतो. मोरोबा, म्हणजे ज्योतिरावांनी सोक्ष मोक्ष लावलेला दिसतोय. हो, वहिनी तयार झाल्या तर नगरला जायला. नाही, मुलींची शाळा बंद होईल म्हणून सावित्री जाऊ शकत नाही. मी लिजिट सरांच्या शाळेत नोकरी करतो आहे म्हणून मी जाऊ शकत नाही. पण माझ्या डोक्यात एक कल्पना आलेली आहे. तुम्ही दोघं नगरला जाऊ शकता. 6 महिने कुठेही जायला तुम्हाला कुठलीच अडचण नाही. आणि मुख्य म्हणजे तुम्ही इथे नसल्यामुळे कुठलीच शाळा बंद पडायची नाही. अरे पण हे सगळं आम्हाला कितपत जमेल या नाही म्हणजे आम्ही प्रयत्न सुद्धा करू, नाही असं नाही, पण पुन्हा घरात मतभेद होणार. आणि अरे सखा, तू वहिनींना घेऊन जाऊ शकतोस. तुम्ही जोडप्यानं राहू शकता. अडचण कुठे आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हे अध्यापन शास्त्र शिकून तर याल. मग तुम्ही आम्हाला शिकवा. हे म्हणजे तू अगदी कोड्यातच टाकलंस बुवा. तुम्ही मदत करायला तयार होतात ना? आत्ता ह्या क्षणी हीच मदत मला हवी आहे. अरे कोणीतरी जाऊन हे शास्त्र शिकून घेतलंच पाहिजे. अशा वेळेला जर तुम्ही पाठ दाखवणार असाल तर मी काय बोलू? लगेच कुठे पाठ दाखवली? म्हणजे अचानक असा विचार आला आणि आधी काहीच कल्पना नाही, त्यामुळे जरा गांगरून गेलो इतकंच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झालं. भरपूर वेळ दिला, स्थिर झालात, सावरलात. आता सांगा, जायला तयार आहात ना? हो. आ? नाही म्हणजे, अरे म्हणजे नाही म्हणू शकत नाही आणि हो म्हणायचं धाडस. मला अर्धच वाक्य ऐकू येत आहे. नाही म्हणू शकत नाही. वा, हे चांगलंय. आत्ताच्या आत्ता भवाळकर सरांकडे जाऊन त्यांना हे सांगू. अरे हे बघा, मला तुमची मनस्थिती कळते आहे, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला सगळं उत्तम जमेल. अरे किमान घरी तरी सांगू दे. ते जाताना कळणारच आहे ना. आत्ता त्याच्यात कशाला वेळ दवडायचा? चला चला, भवाळकर सर काय म्हणतात बघूया. चला. अरे
जड पदार्थ विज्ञान. कधीच ना ऐकलेला शब्द आहे म्हणून उगीच बिचकून जाऊ नका. आधी समजून घ्या. हा, एखादी गोष्ट आपण इथे ठेवली तर कुणीच न हलवता ती हलू शकेल का? तिला हलवायला लागेल ना. पण एखादी गोष्ट आपण हवेत भिरकावली तर त्यालाही हाच नियम लागू होणार का? दोन्हीला वेगवेगळे नियम लागू होतील ना. पण हवेत उडवलेल्या वस्तूंना कोणी हातच लावला नाही तर तरी ती खालीच येणार नाही का? बावळट. मी बावळट तर तू मूर्ख. अगं 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 थांबा. अन्नपूर्णा, अगं हवेत उडवलेल्या वस्तूला हात जरी नाही लावला तरी पृथ्वीकडे सगळ्या गोष्टी खेचल्या जातात ना. झाडावरून फळ पडतं, कुठे पडतं? खाली पडतं ना, जमिनीवर, की उडून जातं वर? आता जड पदार्थाला गती मिळाल्यावर काय होतंय ते बघूया. तुम्ही बैलगाडीत बसला असाल ना. बैल जेव्हा धावत पुढे जातात बघा, आपल्या शरीराला सुद्धा पुढे पुढे जायची गती मिळते. पण बैल अचानक थांबले तर आपल्या शरीराला मिळालेली गती काही लगेच कमी होत नाही. मग आपण त्यांच्यावरून पुढे पडू, हो की नाही? अगं अन्नपूर्णा, काय झालं? याच्यात काहीही चमत्कार नाहीये. आपण जड पदार्थ विज्ञान शिकतोय की नाही, हो की नाही? मला नाही समजत. मला कविता शिकवा, गाणी शिकवा. अगं अन्नपूर्णा, ऐक, हे बघ, हे सुद्धा महत्वाचं आहे. फक्त कविता म्हणालीस तर त्यातही झाडे, आकाश, निसर्ग असतोच की. मग तो कसा कळणार बाळा? मला ते नाही माहित, पण माई हे नको. ऐक बाळा, हे बघ अन्नपूर्णा, अगं सावी, ती लहान आहे अजून. बाकीच्यांच्या एवढी समज नाही आली. हळूहळू शिकल. बेरीज वजाबाकीच्या पलीकडचं शिक्षण आपल्याला मुलांना द्यायलाच हवं. पण ते शिक्षण देताना ते शिक्षण समजून घेण्याची प्रत्येकाची कुवत वेगवेगळी असणार. ती वयोगटानुसार बदलणार. आपल्या शिक्षणाचा पाया भक्कम असायला हवा आणि त्याकरता शिकवायचं कसं हे आपण शिकूनच घ्यायला हवं. प्रत्येक गोष्टीला त्या त्या वेळी वेळ द्यावाच लागतो. वेळ निघून गेल्यानंतर काहीच उपयोग नाही सावित्री. स्वतःला जर उंच व्हायचं असेल तर नुसती मान उंच करून भागत नाही, त्याकरता कठोर पावलं उचलावी लागतात. हे बरोबर म्हणत होते. मलाच आजवर समजत नव्हतं, पण आता लख्ख उमगलं. इयत्ता आकलनानुसार वर्ग अशी विभागणी गरजेचीच आहे. आपल्या शाळेची तशी विभागणी करायची तर काय? तर मला नगरला जायलाच हवं. सर, एक वेगळाच पर्याय काढलाय. बसा. म्हणजे तुम्हाला न विचारता हा पर्याय काढलाय. कसा वाटतोय पहा. मी माझ्या बरोबर माझ्या 2 मित्रांना घेऊन आलोय. त्यांना आत बोलव का? नाही, आधी तुम्ही ज्या पर्याया संदर्भात म्हणतायत ते बोलू, त्यांचं मग बघू. त्याच संदर्भात आहे. आमच्या ऐवजी ते नगरला जायला तयार आहे. हा पर्याय तुम्हाला योग्य वाटतो, मला नाही.
अहो पण ऐका तर, आता तुमचं बोलून झालं ना, आता मला बोलू द्या. जशी शिक्षण संदर्भातली जाणीव तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला झाली तशी तुमच्या मित्रांना झाली आहे का? अहो माहिती असणे वेगळे, पण आतून येणे म्हणतो ना तसे, ते सारखंच आहे का? अहो मला नको, स्वतःला उत्तर द्या. तुमच्यासाठी शिक्षण हे दुय्यम स्थानी नाही, प्रथम स्थानी आहे. तुमच्या मित्रांचं तसं आहे का? अहो जी उर्मी तुमच्यात आणि तुमच्या पत्नीमध्ये आहे ती तुमच्या मित्रांमध्ये आहे का? आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न, अहो पंगत असेल तर तुमचे मित्र जाऊन जेवले तर तुमचं पोट भरेल का? आणि बहुधा तुमचे मित्र तुम्हाला नकार कसा द्यायचा म्हणून तयार झाले असावेत. हो, अगदी बरोबर अनुमान काढलं तुम्ही. मग हे सुद्धा ऐका, तुम्ही आणि तुमच्या पत्नी जाऊन जे शिकाल ते दुसरं कुणीही शिकू शकणार नाही. पण मग एकच पर्याय उरतो. 2 पर्याय, तुम्ही जाणं किंवा तुमच्या पत्नीने जाणं. तुमच्या पुढे हे 2च पर्याय आहेत आणि तुम्हाला त्यातलाच एक स्वीकारावा लागेल. आणि त्या जाणार असतील तर त्यांना नगरला जावं लागेल. मांजर आडवी जाते तेव्हा आपल्या कपाळावर आठ्या उमटतात. मला बघून तुझेही असेच होत असावे नाही? मांजर आडवी गेल्यावर माझ्या कपाळावर कधी साठी येत नाही, कारण बिचाऱ्या मांजरीला ते ठाऊक नसतं. तिच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर आपणच तिला आडवे जात असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मांजर कधीही मुद्दामून वाटेत आडवी येत नाही, पण तुम्ही मात्र दर वेळेला मुद्दामून वाटेत आडवे येता. हा तू सरळ सरळ कांगावा करतो आहेस. तुझा हा आरोप मला बिलकुल मान्य नाही. तुम्हाला माझं मान्य काहीच नसतो, तरी सुद्धा तुम्हाला मला चिडवायचं असतं, खिजवायचं असतं. मनुष्य स्वभाव, मनुष्य स्वभाव आहे हा. विवंचना सगळ्यांनाच असतात, पण दुसरा आपल्यापेक्षा जास्त दुःखात आहे, जास्त संकटात आहे असे पाहिले की आपल्या जीवास बरे वाटते. हो, मी माझे संकट हलके करायला आलो आहे, बाकी काही नाही. संकट? कसलं संकट? ते आमच्या पंतोजींच्या शाळेबाबत आहे, ते आमचे आम्ही निवारू. पण तुझाही शाळेचा डाव अर्ध्यातच मोडावा लागणार आहे म्हणे. त्या संकटाबद्दल बोलतोय हो मी. म्हणजे आम्ही तुझी शाळा बंद पाडली असती की तुझा उत्साह संपून गेलाच असता. पण माझा होरा चुकला, होरा साफ चुकला माझा. शाळा बंद पडायची वेळ आधीच आलेली दिसतीये. उगाच काहीतरी स्वतःच रचून माझ्या माथी मारू नका. नाही 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 नाही, खरे सांग, आता तुझी अवस्था दोरा कापलेल्या पतंगासारखी झाली की नाही? म्हणजे मी काही हरेन हो यावर. पण शाळा बंद होण्याचं कारणच काय? ते भवाळकर म्हणजे तेच म्हणत होते हो, अध्यापन शास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी कुणाला तरी बाहेर गावी जावे लागणार आहे म्हणे. आणि नाही गेलं तर सरकारात रिपोर्ट करणार आहे म्हणाले. आता तू त्या किरिस्तावांच्या शाळेत शिकवतोस, मग हे शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावी जाणार कोण? तुझी भार्या? म्हणजे ती बाई माणूस एकटीच कशी जाणार ना बाहेर गावी? आणि ती गेलीच नाही की मग शाळा बंदच पडणार. आणि शाळा बंद करण्याचे पातक माझ्या शिरावरही येणार नाही.
आमची शाळा बंद करण्याचे प्रयत्न तुमचे फार पूर्वीपासून चालले होते. हीच कल्पनाशक्ती जरा स्वतःची शाळा सुरू ठेवण्याकरता वापरलीत ना तर चांगलं होईल. तुमच्या मुलांचं भलं होईल. तुम्ही तुमच्या पंतोजींच्या शाळेकडे जरा लक्ष द्या. आमचं काय करायचंय हे आम्ही बघून घेऊ. आणि जर तुम्ही त्याच्यात पाय घातलात तर पाय सांध्यातून उचकटून काढीन, सांगून ठेवतो. अरे पायच काय, आता तर मला साधे नख सुद्धा घालायची आवश्यकता नाही. उलट सुंठी वाचून खोकला गेला म्हणून आनंदातच आहे मी. इकडची काडी तिकडे न करताही आपोआप तुझी शाळा बंद पडते की नाही पहा. आज घेतलेल्या निर्णयामुळे तरी ह्यांच्या मनावरचा ताण कमी होईल. सावित्री, शिक्षणासाठी वाहून घेतलेल्या नवऱ्याची बायको आहेस तू. तेव्हा अहो, मला जेवायचं नाहीये. भूक नाही मला. अहो, मी काय म्हणतेय ते ऐकून तर घ्या. जेवण सोडून दुसरा कुठला तरी विषय तुझ्या डोक्यात आहे का? जेवायचं नाही विचारते मी. मला नगरला जाण्याविषयी बोलायचं होतं. काय? मी नगरला जायला तयार आहे.